Hello students, today we have to say next point, hygiene's theory. Let's first see primary and secondary sources of light. We see several sources of light around us. For example, the sun, the moon, stars, light bulb, etc. These sources can be classified into primary and secondary sources of light. तर विद्यार्थी मित्रांनो, वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टर मधील पुढचा पॉइंट आपण पाहणार आहोत, हायजेन्स थिअरी. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट म्हणजे काय ते पाहणार. तर आपल्याला जे लाईट सोर्सेस, अनेक लाईट सोर्सेस आपल्याला माहित आहेत. उदाहरणार्थ सूर्य, मून म्हणजे चंद्र, स्टार्स म्हणजे तारे, लाईट बल्ब इत्यादी. तर हे सगळे जे लाईट सोर्सेस आहेत ते सगळे लाईट सोर्सेस दोन भागामध्ये विभागण्यात आलेले आहेत. पहिला भाग म्हणजे प्रायमरी लाईट सोर्सेस आणि दुसरा भाग म्हणजे सेकंडरी लाईट सोर्सेस. लेट्स सी फर्स्ट पार्ट, प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट. Primary sources are the sources that emit light of their own because of. तर हे प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट म्हणजे काय? तर जे सोर्सेस स्वतःच लाईट एमिट करतात, जे लाईट सोर्सेस स्वतः लाईट एमिट करतात त्या लाईट सोर्सेसना प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट असे म्हणतात. तर बघा, प्रायमरी सोर्सेस आर सोर्सेस that emit light of their own because of first their high temperature. जे लाईट सोर्सेस स्वतःच लाईट एमिट करतात कशामुळे? बिकॉज ऑफ देअर हाय टेम्परेचर्स. फॉर एक्झाम्पल द सन, द स्टार्स, द ऑब्जेक्ट्स हिटेड टू हाय टेम्परेचर्स, फ्लेम ऑफ एनी काइंड. तर जे लाईट सोर्सेस त्यांच्या हाय टेम्परेचरमुळे स्वतःच लाईट एमिट करतात ते प्रायमरी लाईट सोर्सेस असतात. उदाहरणार्थ सूर्य, तारे, त्यानंतर उच्च तापमानापर्यंत तापवलेले पदार्थ किंवा फ्लेम ऑफ एनी काइंड. देन द इफेक्ट ऑफ करंट बीइंग पास्ड थ्रू देम. फॉर एक्झाम्पल ट्यूबलाइट, टीव्ही एटसेट्रा. तर काही लाईट सोर्सेस लाईट काय एमिट करतील? तर त्यांच्यामधून करंट पास केल्याचा परिणाम म्हणून काही सोर्सेस लाईट एमिट करतील. अशा प्रकारचे लाईट सोर्सेस म्हणजे सुद्धा प्रायमरी लाईट सोर्सेस. उदाहरणार्थ ट्यूबलाइट किंवा टीव्ही. देन केमिकल अँड न्यूक्लिअर रिॲक्शन्स. फॉर एक्झाम्पल फायर क्रॅकर्स, न्यूक्लिअर जनरेटर्स. तर काही पदार्थ स्वतः लाईट एमिट का करतील? तर त्यांच्यामध्ये झालेल्या केमिकल किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन्स मुळे. उदाहरणार्थ फायर क्रॅकर्स किंवा न्यूक्लिअर जनरेटर्स. हे फायर क्रॅकर्स आणि न्यूक्लिअर जनरेटर्स म्हणजे प्रायमरी लाईट सोर्सेस आहेत. ते स्वतः लाईट एमिट करतात. लाईट एमिट होण्याचे कारण म्हणजे काय? तर केमिकल रिॲक्शन किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन. तर अशा पद्धतीने हे जे प्रायमरी सोर्सेस आहेत ते प्रायमरी लाईट सोर्सेस कशाला म्हणणार आपण? की जे जास्त टेम्परेचर असल्यामुळे लाईट एमिट करतात किंवा त्यांच्यामधून काही पदार्थांमधून करंट पास झाल्यामुळे ते लाईट एमिट करतात किंवा त्या पदार्थांच्या मध्ये केमिकल किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन झाल्यामुळे लाईट एमिट करतात. तर अशा प्रकारचे जे लाईट सोर्सेस आहेत की जे स्वतःहून लाईट एमिट करतात त्यांना प्रायमरी लाईट सोर्सेस असे म्हणतात. लाईट ओरिजिनेट्स इन दीज सोर्सेस. तर ह्या सोर्सेस पासून लाईट ओरिजिनेट होते. लेट्स सी सेकंडरी सोर्सेस. Secondary sources are those sources which do not produce light of their own but receive light from some other source and either reflect or scatter it around. तर सेकंडरी लाईट सोर्सेस मध्ये कोणते लाईट सोर्सेस म्हणायचे? तर जे लाईट सोर्सेस स्वतः लाईट एमिट करीत नाहीत, जे लाईट सोर्सेस स्वतः लाईट प्रोड्यूस करत नाहीत, मात्र ते कुणाकडून तरी लाईट रिसीव्ह करतात, प्राप्त करतात,
आणि मग ती लाईट स्वतःभोवती रिफ्लेक्ट करतात, परावर्तित करतात, किंवा ती लाईट त्यांच्यापासून विखुरली जाते, स्कॅटर करतात. तर अशा प्रकारचे जे लाईट सोर्सेस आहेत त्यांना सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट असे म्हणतात. जे लाईट सोर्सेस स्वतः लाईट प्रोड्यूस करत नाहीत, मात्र दुसऱ्या कुणाकडून तरी लाईट प्राप्त करून ती लाईट परावर्तित करतात किंवा स्कॅटर करतात, रिफ्लेक्ट करतात किंवा स्कॅटर करतात. अशा प्रकारच्या सोर्सेसना सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट असे म्हणतात. एक्झाम्पल्स include the moon, the planets, objects like humans, animals, plants, which we see due to reflected light. तर सेकंडरी सोर्सेसचे एक्झाम्पल इथे सांगितलेले आहेत. मून म्हणजे चंद्र, प्लॅनेट्स म्हणजे ग्रह आहेत ते. त्यानंतर ऑब्जेक्ट्स लाईक ह्युमन्स, एनिमल्स, प्लांट्स एटसेट्रा विच वी सी ड्यू टू द रिफ्लेक्टेड लाईट. तर चंद्र, त्यानंतर ग्रह, त्यानंतर हे जे ऑब्जेक्ट्स आहेत म्हणजे वनस्पती, प्राणी, मानव, की जे आपल्याला केवळ रिफ्लेक्टेड लाईट मुळे दिसतात, हे सुद्धा काय आहेत, सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. ह्युमन, ॲनिमल, प्लांट किंवा मून, प्लॅनेट यांच्यावरती दुसरीकडून लाईट पडते, ती लाईट रिफ्लेक्ट झाल्यामुळे हे पदार्थ आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारचे लाईट सोर्सेस आहेत त्यांना सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट असे म्हणतात. मेजॉरिटी ऑफ द सोर्सेस दॅट वी सी इन आवर डेली लाईफ आर सेकंडरी सोर्सेस. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जे लाईट सोर्सेस आढळून येतात त्यामधील बहुतेक हे सेकंडरी लाईट सोर्सेस असतात. मोस्ट सेकंडरी सोर्सेस आर एक्सटेंडेड सोर्सेस as can be seen from the examples above. Then let's see next part, wavefront. What is the meaning of wavefront? Wavefront म्हणजे काय? We have seen that when we drop a stone in water, surface waves, commonly known as ripples, are generated, which travels outward from the point say O, where the stone touches the water. तर हे आपले सर्वांचे कॉमन एक्झाम्पल आहे. समजा हा एक शांत असा वॉटर सरफेस आहे. ह्या वॉटर सरफेस मध्ये अशा प्रकारे जर आपण इथे स्टोन ड्रॉप केला तर या ठिकाणचे पार्टिकल्स अप अँड डाऊन मोशन परफॉर्म करतील आणि याच्यापासून अशा प्रकारच्या सरफेस वेव्स तयार होतील की ज्यांना आपण वॉटर सरफेस वरती तयार होणाऱ्या ज्या वेव्स आहेत त्यांना आपण रिपल्स असे म्हणतो. तर अशा ह्या रिपल्स तयार होतील आणि ह्या रिपल्स ह्या सेंटर पासून म्हणजे सोर्स पासून जिथे आपण स्टोन ड्रॉप केलेला आहे तिथून ह्या रिपल्स काय होतील, आउटवर्ड डायरेक्शनने मूव्ह होतील. तर जिथे आपण स्टोन ड्रॉप केलेला आहे त्या पॉइंटला ओ असे म्हणा. तर या ठिकाणी आपण हा स्टोन ड्रॉप केलेला आहे, इथून वेव्ह ओरिजिनेट होतील, जनरेट होतील आणि त्या वेव्ह अशा दूरपर्यंत जातील. ह्या ज्या वॉटर सरफेस वरती ज्या वेव्ह तयार होतात त्यांना रिपल्स असे म्हणतात. तर ह्या वेव्ह तयार होतील. वॉटर पार्टिकल्स along the path of the wave move up and down perpendicular to the water surface. आता या ठिकाणी जेव्हा या वॉटर वरती वेव्स तयार होतात किंवा या वेव्स अशा पुढे पुढे जेव्हा जातील तेव्हा हे जे मीडियमचे पार्टिकल्स आहेत, वॉटरचे पार्टिकल्स, प्रत्येक पार्टिकल ह्या अप अँड डाऊन मोशन परफॉर्म करेल आणि ही जी वॉटर मॉलिक्युलची जी मोशन आहे ती मोशन वॉटर सरफेसला परपेंडिक्युलर असते. म्हणजे आपण असे म्हणूया की या ठिकाणी आपण हा स्टोन ड्रॉप केलेला आहे इथे आणि वेव्ह अशा या पद्धतीने वेव्ह पुढे चाललेल्या आहेत. तर या ठिकाणी हा वॉटर सरफेस आहे. प्रत्येक पार्टिकलची मोशन ही अशा प्रकारे वॉटर सरफेसला परपेंडिक्युलर असेल. अशा प्रकारे ते अप अँड डाऊन मोशन परफॉर्म करतील की जी मोशन ही त्या वॉटर सरफेसला परपेंडिक्युलर असेल.
The phase of the wave at a point is defined by the state of motion of the particle at that point, as well as the distance of the point from the source. आता वेव्हचा फेज म्हणजेच काय? समजा वेव्ह या ठिकाणी आलेली आहे, या ठिकाणी आलेला वेव्हचा फेज म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी असलेल्या पार्टिकलची स्टेट ऑफ मोशन. या ठिकाणी आलेल्या वेव्हचा फेज म्हणजेच काय? तर या ठिकाणी असलेल्या पार्टिकलची स्टेट ऑफ मोशन. आणि ती कशावरती आणखी अवलंबून असेल? स्टेट ऑफ मोशन ऍज वेल ऍज डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द सोर्स. तर या ठिकाणी असलेल्या पार्टिकलची स्टेट ऑफ मोशन काय आहे, तसेच या पार्टिकलचे ह्या सोर्स पासूनचे डिस्टन्स किती आहे याच्यावरती या ठिकाणी त्या वेव्हचा फेज अवलंबून असतो. तर फेज हा दोन गोष्टीवरती अवलंबून असेल. मीडियम मधील एखाद्या पॉइंटच्या ठिकाणी वेव्हचा फेज किती आहे हे दोन गोष्टींवरती अवलंबून असेल. एक म्हणजे त्या ठिकाणी व्हायब्रेट होणाऱ्या पार्टिकलची स्टेट ऑफ मोशन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पार्टिकलचे सोर्स पासून असलेले अंतर, म्हणजे जिथे आपण स्टोन ड्रॉप केलेला आहे तिथपासूनचे अंतर. टू पार्टिकल्स आर इन फेज, that is they have the same phase if their state of motion is the same. दोन पार्टिकल हे सेम फेज मध्ये आहे असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच काय? दोन पार्टिकलची स्टेट ऑफ ऑसिलेशन सारखी आहे असे आपल्याला म्हणता येईल. कधी? इफ दे हॅव सेम व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर टू द वॉटर सरफेस अँड इफ दे are at the same distance from the source. तर दोन पार्टिकल फेज मध्ये आहेत असं आपल्याला कधी म्हणता येईल? तर त्या दोन पार्टिकलची व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट ही जर सारखीच असेल आणि ते दोन्ही पार्टिकल हे सोर्स पासून सारख्याच अंतरावरती असतील तर ते दोन पार्टिकल फेज मध्ये आहेत असे म्हणता येईल. उदाहरणार्थ या ठिकाणचा हा एक पार्टिकल आहे म्हणूया आपण, हा एक पार्टिकल आणि हा पार्टिकल. आता हे दोन पार्टिकल ह्या ओ या सोर्स पासून सारख्याच अंतरावरती आहेत. ते अंतर किती असेल? ह्या आतील सर्कलच्या रेडियस इतके असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून निघालेली वेव्ह ह्या दोन्ही पॉइंटच्या ठिकाणी एकाच वेळी जाऊन पोहोचेल आणि त्यामुळे ह्या दोन्ही पॉइंटची स्टेट ऑफ मोशन जी आहे ती सारखीच असणार आहे. म्हणून हे जे दोन्ही पॉइंट आहे, हा पॉइंट आणि हा पॉइंट, हे दोन पॉइंट हे सेम फेज मध्ये आहेत असे आपल्याला म्हणता येईल किंवा फेज मध्ये आहेत असे म्हणता येईल. ऍज द वेव्स आर ट्रॅव्हलिंग सिमेट्रिकली इन ऑल डायरेक्शन्स along the water surface, all particles along the circumference of circle with the center O will have the same phase. आता ह्या पाण्याच्या पृष्ठभागावरून जाणाऱ्या वेव्ह ह्या सिमेट्रिकली ट्रॅव्हल होतात सर्व डायरेक्शनने, आणि त्यामुळे काय होईल? या एखाद्या सर्कलच्या पृष्ठभागावरती असलेला कोणताही पार्टिकल किंवा एका सर्कलच्या सर्कमफरन्स वरती असलेल्या सगळ्या पॉइंटचा फेज, सगळ्या पार्टिकलचा फेज हा सारखाच असणार आहे. ते सगळे पार्टिकल हे सेम फेज मध्ये असतील. आता या ठिकाणी हे जे दुसरे सर्कल आहे त्या दुसऱ्या सर्कलच्या पृष्ठभागावरील सर्व पार्टिकलचा फेज सुद्धा सेम असेल. मात्र पहिल्या सर्कलवरील पार्टिकलचा फेज आणि दुसऱ्या सर्कलवरील पार्टिकलचा फेज वेगळा असेल, कारण पहिल्या सर्कलवरील पार्टिकल आणि दुसऱ्या सर्कलवरील पार्टिकलचे सेंटर पासूनचे अंतर हे वेगळे असणार आहे. द locus of all points having the same phase at a given instant of time is called wavefront. काय wavefront म्हणजे? The locus of all points having the same phase at a given instant of time is called the
वेव्हफ्रंट. तर सारखाच फेज असणारे ज्या पार्टिकलचा समुच्चय म्हणा, एनवलप. सारखाच फेज असणारा हे जे सगळे पार्टिकल्स आहेत, त्या सर्व सेम फेज असणाऱ्या पार्टिकलचा जो लोकस आहे एखाद्या विशिष्ट टाइम इन्स्टंटला, त्यालाच फेज असे म्हणतात. locus of all points of the medium having the same phase, that is locus of all particles of the medium at which waves reach simultaneously, is called the wavefront. काय wavefront चे डेफिनेशन करता येईल? The locus of all points having the same phase at a given instant of time is called a wavefront. Thus, a wavefront is the locus of all points where the wave starting simultaneously from O reach at the given instant of time. तर वेव्हफ्रंट म्हणजेच काय? आता हे पहिले सर्कल म्हणजे एक वेव्हफ्रंट आहे. तर वेव्हफ्रंट कशाला म्हणणार आपण? ओ या सोर्स पासून ज्या पॉइंटच्या ठिकाणी वेव्स एकाच वेळी जाऊन पोहोचतील एखाद्या विशिष्ट क्षणाला, तर त्या भागाला आपण वेव्हफ्रंट असे म्हणणार आहोत. आता हे फर्स्ट सर्कल आहे, वॉटर सरफेस वरील हे पहिले सर्कल आहे. ओ पासून निघालेल्या वेव्स ह्या पहिल्या सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती एकाच वेळी जाऊन पोहोचणार आहेत. त्यामुळे हे पहिले सर्कल आहे किंवा त्या सर्कलचा भाग आहे, त्याला आपण वेव्हफ्रंट असे म्हणणार. हे दुसरे सर्कल सुद्धा दुसऱ्या टाइम इन्स्टंटला असलेले वेव्हफ्रंट आहे. तिसरे सर्कल सुद्धा तिसऱ्या एखाद्या वेगळ्या इन्स्टंटला असलेला वेव्हफ्रंट आहे. In case of water waves, wavefronts are circles centered at O. वॉटर वेव्हच्या बाबतीत वेव्हफ्रंट म्हणजेच काय असणार आहेत? तर ही सर्कल्स आहेत की ज्यांचा सेंटर O आहे. The direction of the propagation of wave is perpendicular to the wavefronts, that is along the radii of circle. तर वेव्हच्या प्रोपोगेट होण्याची जी डायरेक्शन आहे ती कशी असेल? ही परपेंडिक्युलर टू द वेव्हफ्रंट्स, ह्या वेव्हफ्रंट्सला परपेंडिक्युलर असणार आहे. या ठिकाणी ही दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह शोन बाय दिस एरो, अँड इट इज परपेंडिक्युलर टू दिस वेव्हफ्रंट्स. हे प्रत्येक सर्कलला हे एरो परपेंडिक्युलर आहेत. एरो म्हणजेच काय? डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह, वेव्हच्या पुढे जाण्याची दिशा. आणि ही वेव्हच्या पुढे जाण्याची दिशा ही वेव्हफ्रंटला म्हणजे सर्कलला परपेंडिक्युलर असते. द स्पीड विथ विच वेव्हफ्रंट्स मूव्ह इज द स्पीड ऑफ द वेव्ह. ज्या वेगाने हे वेव्हफ्रंट मूव्ह होतात, वेव्हफ्रंटचा जो वेग आहे तो म्हणजेच वेव्हचा वेग असतो. वेव्हफ्रंटची जी चाल आहे तीच म्हणजे वेव्हची चाल असते. स्पीड ऑफ द वेव्हफ्रंट is the speed of the wave. Water waves are two-dimensional. These water waves are the two-dimensional waves. ह्या water waves आहेत, ह्या वॉटर सरफेस वरती तयार होणाऱ्या ज्या वॉटर वेव्स आहेत त्या two-dimensional waves असतात. Three-dimensional waves like the sound waves produced by the source of sound or light waves produced by light source travel in all directions away from the source and propagate in three dimensions. तर साऊंड सोर्स पासून निर्माण झालेल्या साऊंड वेव्स किंवा लाईट सोर्स पासून निर्माण झालेल्या लाईट वेव्स ह्या त्या सोर्स पासून ऑल पॉसिबल डायरेक्शन्सनी म्हणजे सर्व दिशांनी प्रोपोगेट होतात किंवा ट्रॅव्हल होतात. म्हणजे तिन्ही डायमेन्शन्स मध्ये एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस या सर्व दिशांनी ह्या वेव्स ट्रॅव्हल होतात. तर अशा प्रकारच्या ज्या वेव्स आहेत की ज्या सोर्स पासून सर्व दिशांनी प्रोपोगेट होतात, सर्व दिशांनी ट्रॅव्हल होतात, तिन्ही डायमेन्शन्स मध्ये ट्रॅव्हल होतात, अशा प्रकारच्या वेव्सना थ्री डायमेन्शनल वेव्स असे म्हणतात. वॉटर सरफेस वरती तयार होणाऱ्या वेव्स ह्या टू डायमेन्शनल वेव्स आहेत. आपण एक्स, वाय आणि झेड ऍक्सिस म्हटले
तर वॉटर वेव्स ह्या एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस वरती प्रोपोगेट होतात असे आपण म्हणू शकतो. त्या झेड ऍक्सिस म्हणजे तिसऱ्या ऍक्सिस वरती त्या प्रोपोगेट होत नाहीत. सच ए वेव्ह इज कॉल्ड ॲज द स्पेरिकल वेव्ह. ह्या ज्या 3 डायमेन्शनल वेव्स आहेत म्हणजे लाईट वेव्स किंवा साऊंड वेव्स, ह्या साऊंड वेव्सना स्पेरिकल वेव्स असे म्हणतात. इन these cases, wavefronts are the surfaces passing through all the points having the same distance from the source and having the same phase. Thus, in these cases, they are the spheres centered on the source, say at O, the cross sections of which are shown in the figure below. तर ह्या 3 डायमेन्शनल वेव्हच्या बाबतीत हे जे वेव्हफ्रंट्स आहेत, हे वेव्हफ्रंट्स हे अशा प्रकारचे स्पियर असतील की ज्या स्पियरचा सेंटर हा ओ असेल. वॉटर सरफेसच्या बाबतीत हे जे वेव्हफ्रंट आहे ते सर्कल्स असतील, पण साऊंड वेव्ह किंवा लाईट वेव्हच्या बाबतीत, 3 डायमेन्शनल वेव्हच्या बाबतीत वेव्हफ्रंट हा स्पेरिकल असतो. तर हे हा पहिला स्पियर आहे, हा दुसरा स्पियर, हा तिसरा स्पियर आहे. The spheres, the cross sections of which are seen as circles in the figure, are the wavefronts with the source at their center. तर इथे जे स्पियर्स आहेत ते स्पियर्स म्हणजेच वेव्हफ्रंट आहेत की ज्यांचे हे क्रॉस सेक्शन आहेत ते आपल्याला सर्कल सारखे दिसतात की त्यांचा सेंटर हा ओ आहे. The arrows are perpendicular to the spherical surfaces and show the direction of propagation of the waves. तर हे जे एरोज आहेत ते एरोज त्या स्पेरिकल सरफेसेसना म्हणजे वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर असतात आणि ते वेव्हच्या प्रोपगेशनचे डायरेक्शन दाखवतात. These arrows are the rays of light that we have considered earlier in the study of topics. तर हे एरोज म्हणजेच काय? हे रे ऑफ लाईट म्हणजे प्रकाश किरण आहेत. The wavefronts shown in the figure corresponds to the diverging beam of light. We can similarly have the wavefronts corresponding to converging beam of light. डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट साठी जसा वेव्हफ्रंट दाखवला तशाच पद्धतीने आपल्याला कॉन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट साठी सुद्धा वेव्हफ्रंट दाखवता येतील. तर अशा वेव्हफ्रंट आपल्याला कधी मिळतील? Such wavefronts can be produced after passing through a lens. When let's now consider a spherical wavefront which has traveled a large distance away from the source. आपण असा एक स्पेरिकल वेव्हफ्रंट विचारात घेतला. समजा हा असा आहे, हा वेव्हफ्रंट पुढे गेल्यानंतर असा होईल, नंतर असा होईल, पुढे नंतर हा वेव्हफ्रंट असा होणार आहे. तर हे असे वेव्हफ्रंट्स आहेत. तर असा एक आपण वेव्हफ्रंट विचारात घेणार आहोत की जो सोर्स पासून अगदी दूरवर गेलेला आहे किंवा बऱ्याच वेळानंतर असे म्हणूया आपण. लेट अस नाउ कन्सिडर a spherical wavefront which has traveled a large distance away from the source. If we take a small portion of this wavefront, it will appear to be a plane surface, just like the surface of the earth around us appears to be flat to us, with the direction of propagation perpendicular to it. तर एक स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे म्हणा, आणि स्पेरिकल वेव्हफ्रंट हा अगदी दूर अंतरावरती गेलेला आहे, आणि असा दूर अंतरावरती गेलेला स्पेरिकल वेव्हफ्रंटचा एक छोटा भाग घेतला आपण, त्या स्पेरिकल वेव्हफ्रंटचा छोटा भाग घेतला असा, तर तो जो छोटा भाग आहे तो छोटा भाग आपल्याला अशा प्रकारे एकदम प्लेन दिसतो. तर अशा प्रकारचा जो वेव्हफ्रंट आहे त्याला आपण प्लेन वेव्हफ्रंट असे म्हणणार आहोत. आपल्याला आपली पृथ्वी ही गोल आहे, परंतु पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, आपल्या आजूबाजूला दिसणारा जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे जवळपास, तो मात्र आपल्याला प्लेन दिसतो. अगदी तशाच प्रकारे स्पेरिकल वेव्हफ्रंटचा थोडा भाग आपण जर विचारात घेतला तर तो आपल्याला प्लेन दिसेल, आणि त्यालाच आपण
प्लेन वेव्हफ्रंट म्हणू शकतो. इन सच केस वेव्ह इज कॉल्ड ए प्लेन वेव्ह. आणि अशा बाबतीत आपण त्या वेव्हला प्लेन वेव्ह असे म्हणणार. वेव्हफ्रंट्स फॉर ए प्लेन वेव्ह आर शोन इन फिगर बिलो. These are the wavefronts for plane wave. Here the arrows which are now parallel corresponding to parallel beam. आता इथे हे जे arrows आहेत ते parallel आहेत. Parallel beam of light show the direction of propagation of the wave. आणि हा जो parallel beam of light आहे, हे parallel light rays आहेत ते वेव्हच्या प्रोपगेशनची डायरेक्शन दाखवतात. इथे हे जे प्लेन सरफेसेस आहेत ते वेव्हफ्रंट्स आहेत. इफ द सोर्स ऑफ लाईट इज अ लिनियर along a line, the wavefronts will be cylindrical. मग वेव्हफ्रंट्स म्हणजे सोर्स ऑफ लाईट असा जर लिनियर असेल, असा लाईट सोर्स आहे आणि तो लाईट एमिट करतो अशा प्रकारे, याच्यापासून अशी जर लाईट एमिट होत असेल या सोर्स पासून अशा प्रकारे सर्व डायरेक्शननी, तर त्याच्यापासून मिळणारा जो लाईट सोर्स आहे तो त्याच्यापासून मिळणारे जे वेव्हफ्रंट आहेत ते सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट्स असतील. तर अशा प्रकारे वेव्हफ्रंट्स हे सर्क्युलर वेव्हफ्रंट्स असतील, स्पेरिकल वेव्हफ्रंट्स असतील, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट्स असतील किंवा अशा प्रकारचे प्लेन वेव्हफ्रंट असतील. तर या भागामध्ये आपण लाईट सोर्सेस दोन प्रकारचे असतात असे पाहिले, प्रायमरी लाईट सोर्सेस आणि सेकंडरी लाईट सोर्सेस. त्यानंतर वेव्हफ्रंट्स च्या बाबतीत माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली या पॉइंट मध्ये आहे. ओके, थँक्यू.